नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर आपण आज आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की स्वामींना नेमका अभिषेक कसा घालावा। बरेच ताईदादा नवीन सेवेकरी आहेत, त्यांना या संदर्भात माहिती नसते। तर बऱ्याच जणांकडून काही चुका होतात, म्हणून या संदर्भात मी पूर्ण व्हिडिओ बनवणार आहे, तो तुम्ही स्किप न करता संपूर्ण बघा। तर आपल्याला जेव्हा अभिषेक करायचा असतो ना, तेव्हा आपल्याला अगोदर लागते ते पंचामृत। पंचामृत नेमके मग कसे तयार करायचे, तर जेव्हा आपल्याला पंचामृत तयार करायचे असते तेव्हा आपण काय करायचं, एक वाटी घ्यायची, त्याच्यामध्ये थोडंसं दही, दूध, तूप, साखर आणि मध, तर हे झालं आपलं पंचामृत। त्याच्यामध्ये एक आपल्याला पळी ठेवायची आहे की आपल्याला अभिषेकासाठी लागणार आहे। आणि मग आता मंत्र कोणते म्हणायचे हे पण सगळ्यांना माहीत नसतं। तर आपल्याला जेव्हा स्वामींना अभिषेक घालायचा असतो ना, तेव्हा आपण काय करायचं, 16 वेळा श्री सुक्ताचं पठण करायचं आणि 16 वेळा पुरुष सुक्ताचं पठण करायचं। तर मग आपल्याला अभिषेक घालण्यासाठी काय करायचं, आपण देवाच्या समोर एक पाट ठेवायचा आहे आणि पाटावर एक ताम्हण ठेवायचं आहे। ताम्हणामध्ये थोडीशी फुलं टाकायची, समोर एक आपल्याला बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे, पाणी घ्यायचं आहे साईडला, फुलं, गंध, सगळं सामान आपण सोबत घेऊन तिथं अभिषेकासाठी बसायचं आहे। जेव्हा आपण स्वामींना अभिषेक घालण्यासाठी समजा आपण त्या ताम्हणामध्ये घेतो ना, तेव्हा आपल्याला श्री सुक्तम आणि पुरुष सुक्तम पठण करायला सुरुवात करायची आहे। मग आपण अगोदर काय करायचं, पाण्याने स्वामीला स्नान घालायचं आहे आणि नंतर मग आपण पंचामृताने स्नान घालायचं आहे आणि पंचामृताने स्नान घातल्याच्या नंतर पुन्हा आपल्याला डबल पाण्याने स्नान घालायचं आहे। तर असा झाला तुमचा अभिषेक। मग आपल्याला हे अभिषेक झाल्याच्या नंतर काय करायचं, आपल्याला स्वामींची ती मूर्ती आहे ना, ताम्हणातून घ्यायची आहे, स्वच्छ पुसून स्वच्छ कपड्याने जागेवर ठेवायची आहे। मग स्वामीला आपण गंध, अत्तर, फुल अर्पण करायचं आहे। तर ही झाली स्वामीची मनोभावे सेवा। स्वामींना एकदम भक्तिभावाने केलेली सेवा आवडत असते। तर जेव्हा आपल्याला 16 वेळा श्री सुक्तम आणि पुरुष सुक्तम पठण करायला जमत नाही ना, तेव्हा आपण एक वेळा सुद्धा ते पठण करू शकतो। किंवा एक वेळा जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही काय करा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत स्वामींना अभिषेक घाला। आता कसं झालं आहे, धावपळीच्या युगामध्ये कोणाला एवढा वेळ नसतो, कोणाला लहान मुले असतात तर कोणाला बाहेर जायचे असते कामासाठी, तर त्याच्यामुळे तुम्ही असा पण अभिषेक करू शकता। तर आजच्यासाठी एवढंच। सर्वांना श्री स्वामी समर्थ।